नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. राजकीय एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे आणि दिल्लीहून आलेली बातमी आहे. नुकतीच पंतप्रधानांच्या बरोबर आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे उर्फ देवाभाऊ यांची एक चर्चा झाली. ही चर्चा अतिशय गोपनीय आणि गौप्यस्फोटच आहे हा. आणि हा होतोय का मुंबईत आता अगदी दबक्या आवाजात आता राजकीय नेते चर्चा करू लागलेत आणि तो गौप्यस्फोट काय आहे त्याच्यावरच आज विश्लेषण करतोय. फार महत्वाचं आहे. पंतप्रधानांना मुख्यमंत्री भेटणं हे साधीसुधी गोष्ट कुणाला तरी वाटत असेल, पण ती देवाभाऊंना बोलवून घ्यावं पंतप्रधानांनी. असं काय घडतंय तर आठवा गुजरातमध्ये काय झालं तर अशाच पद्धतीनं आज गुजरातमध्ये जे घडलं, जे मी सांगतोय, पटेल मुख्यमंत्री असताना पंतप्रधानांनी बोलावलं आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं की सर्व मंत्र्यांचे राजीनामे घ्या, नवीन चेहऱ्यांना संधी द्या, महिलांना प्राधान्य द्या. एका झटक्यात एका रात्रीत सगळे बदल. हे घडले ना 2025 मधली घटना आठवा, गुजरातमध्ये काय घडलं. आणि आता पंतप्रधानांनी स्वतः गृहमंत्री अमित शहानी महाराष्ट्राकडे लक्ष ठेवलं. हे घटक पक्ष आणि ह्याच्यातनं जे सगळं चालू झालंय गोंधळ, दरवेळेला एकनाथ शिंदेनी उठायचं, सुनेत्रा पवारांनी उठायचं, गृहमंत्र्यांची वेळ मागायची गृहमंत्र्यांना. आता पंतप्रधानांनीच लक्ष घातलं आणि देवाभाऊंची चर्चा केली. नुकतीच चर्चा झाली देवाभाऊंच्या बरोबर, मंत्रिमंडळ फेरबदल ही चर्चा झाली आहे. आणि आता हे विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या गुजरात पॅटर्न महाराष्ट्रामध्ये राबवला जातोय. सर्व मंत्र्यांचे राजीनामे देवाभाऊ घेणार. पटेलांनी तसे सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले. 16च्या 16 मंत्र्यांनी राजीनामे दिले ते त्यावेळेला. आणि नंतर काही जादा मंत्री घेऊन नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली. हे घडलंय. तेच पॅटर्न आता इथं आल्यानंतर आता इथं घटक पक्ष आहेत. गुजरात सारखी थोडीच परिस्थिती आहे. मग घटक पक्षांचा मान हा राहणारच. त्यांचे जे प्रमुख आहेत, एकनाथ शिंदेची शिवसेना, एकनाथ शिंदेना त्यांचं उपमुख्यमंत्री पद निश्चितपणाने ठेवलं जाईल. त्यांचं खातं आहे ते त्यांना दिलं जाईल. सुनेत्रा पवार यांचाही मान ठेवला जाईल. त्यांना सुद्धा त्यांचं जे खातं आहे ते ठेवलं जाईल त्यांचं. पण हे अस्थिर करून ठेवायचे घटक पक्ष. हे मोठं राजकारण घडणार आहे आता. तुम्हाला मंत्रिपद एवढी मिळणार नाही. मंत्रिपदात कटछाट होणार. आणि नुसतं तुम्ही तुमचे जे काही मंत्री, तुम्हाला अधिकार एवढेच राहतील. मंत्री किती घ्यायचे हे अधिकार मात्र देवेंद्र फडणवीस देवाभाऊच ठरवणार. परंतु कुणाला मंत्रिपद द्यायचं ते तुमच्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु भारतीय जनता पक्षामध्ये मात्र रिशफलिंग होणार. नवीन चेहरे सगळे येणार. हे मात्र आतली बातमी महत्वाची आहे. आत्तापासून आता चालू झालं. विधान परिषदा निवडणुकीचे जसे निकाल लागतील तसं या बदलाच्या गोष्टी पुढे येतील. आणि ती यादी आता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन आहेत, त्यांना ते सगळं सादर करतील. कारण त्यांना विचारूनच हे आता पंतप्रधान आणि परत यांच्या बैठका आणि काही अध्यक्षांच्या बरोबर आता होतील, राष्ट्रीय अध्यक्षांच्या बरोबर देवाभाऊंच्या, आणि यादी दिली जाईल. आणि त्या पद्धतीने अशा वेळेला काय काय गडबड होणार आहे. घटक पक्षामध्ये मंत्र्यांना जे काही डच्चू दिले जाणार, मंत्रिपद कमी करायची म्हणजे काय, नक्की भांडणंही येणार. मग कुणाला द्यायचं कुणाला नाही, असंतोष येणार. घटक पक्षामध्ये जेवढा असंतोष होईल, जेवढी अस्थिरता होईल, होऊ द्या. भारतीय जनता पक्षाला आता अजितदादा राष्ट्रवादीमधले बरेच आमदार भेटतायत, एकनाथ शिंदेचे बरेच आमदार भेटतात. वेळ प्रसंगी प्रवेश करायला सुद्धा ते तयार आहेत. अशा वेळेला भारतीय जनता पक्षाचं कुणीकडनंही तटणार नाही आहे, ही पक्की खात्री पंतप्रधानांना देवाभाऊंनी दिलेली असणार. आणि आता हे तपासून बघा. गुजरात प्रमाणे तुम्हाला करता येत असेल तर तातडीनं पावलं उचला. हा संदेश, हा संकेत पंतप्रधानांनी देवाभाऊंना दिलेला असावा. कारण देवाभाऊ असे सहजासहजी पंतप्रधानांच्याकडे जाणार नाहीत. काहीतरी गंभीर ही चर्चा असती. आणि अशा ह्या घटना घडल्या आहेत यापूर्वी गुजरातमध्ये.
त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात घडल्या तर आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.